तर राईस सिरीजमधला हा भाताचा अजून एक प्रकार म्हणजे सिंपल मूग डाळीची खिचडी. लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारी आणि तोंडाची चव वाढवणारी रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही देखील तुमच्या घरी बनवा. आणि चला आता रेसिपीला सुरुवात करूया. शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर इथे मूग डाळीच्या खिचडीसाठी सिंपल मी 2 वाट्या तांदूळ घेतले. तर हा कोळपी तांदूळ आहे. तर चिकट असतो हा तांदूळ. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जो तांदूळ आवडत असेल तो घ्या. सोबतच 2 वाटी तांदळासाठी इथे 1.5 वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे. तर तुम्ही याचं प्रमाण समप्रमाणात देखील करू शकता किंवा अर्धा देखील प्रमाण तुम्ही ठेवू शकता. तर आता आपण हे तांदूळ आणि डाळ व्यवस्थित धुवून घेऊया. डाळ आणि तांदूळ व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतले. त्यानंतर इथे फोडणीसाठी आहे लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता भरपूर घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही लसूण आणि मिरची ठेचून जरी घेतली तरी चालेल, पण मी पटपट बनवत होते त्यामुळे मग मी इथे लसूण आणि मिरची कापून घेतली. ठेचून घेतली तरी तिची टेस्ट एकदम छान लागते. आणि हा एकदम सिंपल राईस आहे त्याच्यामुळे यामध्ये जास्ती काही आपण वस्तू ॲड करणार नाही आहे. तर चला फोडणी करूया. तर इथे मी कुकर गरम करत ठेवलं आहे. आता तेल घालू आपण. तर इथे तेल व्यवस्थित तापलं आहे. तर आधी आपण आता मोहरी घालून घेऊ. अर्धा चमचा जिरे, लसूण, त्यानंतर मिरची, पाव चमचा हिंग, कढीपत्ता घालायचा आहे भरपूर, पाव चमचा हळद मिक्स करायचं आहे. त्यानंतर आता आपण डाळ तांदूळ घालून घेऊ. आणि मिक्स करूया. गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करू आता. तर मी इथे जरासं जास्तच पाणी वापरले कारण मला आहे ना ही खिचडी जराशी पातळ बनवायची आहे. त्यामुळे मग मी अर्धा ग्लास पाणी जरा जास्ती घातलं आहे. म्हणजे टोटल मी इथे 3.5 ग्लास पाणी वापरलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा, पाणी कमी जास्त करा. तर इथे आता आपण कोथिंबीर घालून घेऊ. आणि आता चवीनुसार मीठ देखील घालू. तर 2 चमचे मीठ घालते मी, जेणेकरून चव छान होईल. आणि ही खिचडी ना लहान मुलांना किंवा आजारी पेशंट वगैरे असतात त्यांना दिली तरी चालते. कारण डॉक्टर लोक सांगतात की मुगाची डाळीची खिचडी खा म्हणून. तर आज मी अशीच बनवली ती. तर तुम्ही देखील नक्की बनवा. सिंपल पण मग खायला एकदम छान बनते. तर मी आता गॅस फुल केला आहे. उकळी आल्यानंतर आपण झाकण बंद करू आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ. आणि यामध्ये ना कढीपत्ता आणि लसणाचा वापर भरपूर करायचा, जेणेकरून तडका छान बसतो खिचडीला. तर आता आपण उकळी आल्यानंतर झाकण बंद करूया. तर इथे मस्त अशी उकळी आली भाताला. तर आता आपण कुकरचं झाकण बंद करू. आणि फुल गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ आता आपण. A few moments later. खिचडी शिजते तोपर्यंत मी पापड भाजून घेते मस्त. तर इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या देखील झाल्या आहे. मी आता गॅस बंद केला आहे आणि सोबतच पापड देखील भाजून झाले. तर आता आपण कुकर थंड झाल्यानंतर डायरेक्ट जेवायला बसू, कारण खूप भूक लागली आहे. वेळ पण खूप झाला आहे. A few moments later. कुकरची वाफ निघून गेल्यानंतर मी लगेचच झाकण उघडलं आणि जेवायला घेतलं. आणि बघू शकता तुम्ही किती छान आपली मुगाच्या डाळीची खिचडी शिजून तयार आहे. तुम्ही देखील नक्की बनवा. एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे. खायला एकदम चविष्ट आणि कुणालाही आवडेल अशी रेसिपी आहे. तर होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.